वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपल्याला लावायचं आपल्या हळदीला पाणी, कारण की काल आपल्या विहिरीत पाणी थोडं कमी होतं, तर आज आपली विहीर भरली असेल. तर आता आपण आलेलो आपल्या वावराकडे गाडी घेऊन. तर पप्पा गेलेत आपलं घरचं बेन खोलण्यासाठी. तर आपला आज पण तुरी आपल्या कॅमेऱ्यावर यायला गाईच, कारण की आता वाजले का 3, त्यामुळे आपला मोबाईल असा धरला आहे गाईच, असा धरला आहे की काळा यायला गाईच व्हिडिओ, त्याच्यामुळे मी असा धरीनं झालो गाईच. तर आपल्याला लावायचं आपल्या हळदीला पाणी. तर आधी आपल्याला खोलायचे तर हळदीचे खालचे कॉक, त्याच्यामुळे लगेच आता आपण कॉक खोलतो गाईस. तर आता कॉक, कारण की त्याच्यात गाळ जाते, मी तुम्हाला मागं सांगितलं होतं आपल्या इकडे वावरात. तर आता ही जास्ती आहे, कारण की मोटर मोठी आहे गाईस आपली, ती बारीक चुकी होती. तर आता आपण कॉक खोलूया. तर चला, आपल्याला आता कॉक खोलायलो, इकडे खोलत आणली गाईस. तर हे बघा, हे कॉक खोललेलं आहे गाईस. तर हे कॉक बंद आहे गाईस. तर आपल्याला हे कॉक असा असा फिरवावं लागतं गाईस. तर हे कॉक फिरवल्याच्या नंतर तिथून पाणी पुढे येते गाईस. तर आपल्या तिकडे गाठी मारलेली होत्या, इकडे आपण कॉक बसवलेली आहेत गाईस. तर ही आपली हळद तुम्हाला मी दाखवलीच होती कालच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला लावायचं पाणी आपल्या विहिरीचं, तुम्हाला सांगितलं आज आपण बोरं पण खावतो, विहिरीवर पण जायचं गाईज आपल्याला. तर हे आपल्या वरातले झाडं गाईज बघून हे आपला आंबा तुम्हाला काल दाखवला होता मी इकडं. तर आज आपण बोरं पण खावतो आणि विहिरीवर पण जायचं गाईज. तर आता मी कॉक चालू करतो आणि मग लगेच आपला व्हिडिओ स्टार्ट करतो. हे कॉक खोलणं झालेले आहेत, ते बघून घ्या. तर आपले सगळे कॉक खोलणं झालेत. आता आपली मोटर लावल्याच्या नंतर आपलं पाणी आल्याच्या नंतर इथून गाळ येतं पाहिजे गाईज. तर तुम्हाला गाळ पण दाखवतो मी येताना. तर चला आपण जाऊया आपल्या एरियावर आणि बोरीकडे जाऊ ते तिथं. तर चला लगेच आपण बोरीकडे जातो गाईज. आपलं टाळकं पण आहे आपल्यावर, हे बघा टाळकं, 1 नंबर टाळकं निघलेलं आहे आपलं गाईज, बघून घ्या. तर याला पाणी बिणी काय नाही गाईज, कारण की आपल्या वरांनी टाळकं आहे बरं. आपलं टाळकं नाही, मला दाखवायला पाहिजे हे टाळकं. ही आपली हळद आणि हे ते आपल्या रामा काकात हे टाळकं गाईज. तर ही आहेत आपली बोर. त्यात आपण बोर पण खावतो. तर आपल्या बोर इकडे, तर इथून आपली टाळकं इकडं पण हे गाईज यान पेरलेलं. तर इथं बघा किती हे आईचं नाही गाईज. तर खाली बघा किती बोरं पडलेले आहेत, हे बोरं खूप पडलेले आहेत खाली. हे बघा खाली बोरं, तुम्हाला मी सांगितलं खाली बोरं पडलेले खायचे नाहीत. तर वरी बोरं होतं गाईच, काय एकही दिसाय ना, पण मी धुंडतो आणि खातो गाईच. गाईच बोरं आहेत, हे बघून घ्या बोरं. मला पहिल्यांदा दिसले नाहीत गाईच, पण बोरं आहेत आपल्या बोरीला खूप. बोरं रटावून आहेत गाईच. तर आपण खाऊया बोरं तोडून. हे बघा बोरं 1 नंबर आहेत गाईच आपले, तुम्हाला मी सांगितलं. हे बघा इथं पण पिकलेलं पण बोर आहे गाईच, 1 नंबर बोर आहेत. तर लगेच आता हे बोर तोडले गाईच, हे बोर. आता जाऊत आपल्या विहिरीवर. तर आपल्या विहिरीत पाणी किती गाईच पाहायचं आपल्याला. काल आपलं पाणी कमी होतं गाईच, तर आज आपल्या विहिरीतलं पाणी जास्त झालं असेल गाईच, कारण की आपल्या विहिरीला भरी येतं त्याच्यामुळे. तर ही इथं आपली विहिरीच्या बाऱ्यापासून तूर. तर तूर पण 1 नंबर आहे गाईच. तर आपल्या विहिरीपाशी तुळस पण आहे गाईच, तुळस माझा पण हे बघून घ्या तुळस. तर आपल्या विहिरीत पाणी पहा बघा गाईच, वरी आलेले आहे. आपल्या विहिरीत पाणी वरी आलेलं आहे गाईच. वरी एक नळी कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला खालच्या वरातली काढून वरच्या वराकडे न्यायची एक नळी. तर त्याच्यामुळे काढलेले असे कॉक बसवलेले आहेत गाईच. तर एक नळी घेऊन जाणं लागेल आपल्याला, कारण की एकच नळी आपल्याला कमी पडलेली आहे गाईच. तर आपल्याला ही वरी एकच, खाली एकच, दोन्ही बाऱ्यात एकच नळी हे गाईच. एकच कमी पडली, त्याच्यामुळे आपल्याला एकच नळी लागते गाईच. तर हे नेऊन बसवायची गाईच. पप्पाने बेंड घेऊन आले तिकून, तर ती बेंड पप्पा बसवून आले, इकडे आपल्याला बसवायची गाईच. लावायची मोटर. तर आपलं बसवून बेंड घेऊन झालेलं आहे. चाबी काढतो आणि मोटर चालू करतो गाईच. हे आपलं असं आहे, आपलं फीस टाकायची, हे बघून घ्या फीस गाईस. तर हे टाकल्याच्या नंतर आपली मोटर चालू होते गाईज. आता आपली मोटर चालू व्हायला 1 मिनिट लागते गाईज, कारण की आपल्याला ऑटोशीज हे असं तेव्हा त्याच्यामुळे 1 मिनिट लागते गाईज आपल्याला. तोपर्यंत इथे थांबवतो आणि मग आपला ऑटोशीज बंद करून आपण वर जाऊ. मोटर चालू झालेली आहे. तर पाणी आलं का नाही, तर गाईज पाणी येत आहे, बघून घ्या. तुका इथून गरगर करून, कारण की आपलं पाणी यायला टाईम लागते गाईज. तर आता आपल्याला तुट्यातून पाणी आल्याच्या नंतर आपल्याला मग बंद करायच्या तुट्या गाईज. तर बघा किती गदळ पाणी येते गाईज. गाळ येतो गाईज, पण 1 नंबरला गाळच येतो गाईज. तर आपल्या हळदीला शेंगा पण चांगल्याच धरलेल्या आहेत गाईज, पाहून घेऊ. तर हे बघा कसं करत आहे पाणी.
कारण की गाईज अजून पाणी आलेलं नाही. तर आता आलेलं आहे बघा, ती नळी पण पाणी फेकत आहे. तर या नळी ते पाणी आलेलं आहे गाईज. तर त्या नळी ते पाणी आलेलं आहे गाईज. तर आता आपण कॉक बंद करत गाईज. त्या बंद केलेल्या आता बघून घ्या. सगळ्याच बंद करत आलो गाईज. आता आपल्याला जायचं वरच्या वरातल्या पण तुट्या चालू करून बंद करायचं गाईज. कारण की वरच्या हळदीला पण पाणी चालू आहे गाईज आपलं. तरी बघून घ्या. तर हे बघा पाणी सगळीकडेच ओलं झालेलं आहे गाईज. बघा इथं पण. तर आपले सगळ्या तुट्यातून पाणी आलेलं आहे गाईज. आणि ते पण चांगलंच पाणी आलेलं आहे, कारण की तो पण त्या दिवशी खुलं होतं. तर चला मग जाऊ वरच्या वरात. पप्पा मिरच्या तोडायला आपली. तर चला वरच्या वरात जाऊ. तर गाईज आपण हळदीत अशा मिरच्या झाडं पण लावतो गाईज. बघून घ्या. तर याला मिरच्या तोडल्यात नेमक्याच पप्पानं. तर तुम्हाला नुसतं दाखवायला गाईज आपल्या. तर 4-5 झाडं आहेत गाईज आपल्या हळदीत. इथं हे बघा. त्याच्यानंतर इथं पण आहे. ते पण तिकडं पण आहे. आणि ते तिथं पण हे गाईज. हे दिसलं असेल तुम्हाला.